नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती। आज आपण भागाकाराची 30 गणितं पाहणार आहोत। एक अंकी संख्येने एक अंकी संख्येला भागणे अशी 10 गणितं, एक अंकी संख्येने 2 अंकी संख्येला भागणे अशी 10 आणि एक अंकी संख्येने 3 अंकी संख्येला भागणे अशी 10 गणितं, अशी सर्व मिळून 30 गणितं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आज तुम्हाला भागाकार म्हणजे काय, भागाकाराबद्दलचे जेवढे पण वेगवेगळी उदाहरणं असतील तेवढी सगळी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत आणि भागाकाराबद्दल तुम्हाला तुमचे सगळे डाउट्स क्लिअर होणार आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायचा आहे। चला तर मग एक अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागण्यापासून आपण सुरुवात करूया। पहिलं तर भागाकारामध्ये बघा, इथं आपलं जे उत्तर येतं त्याला आपण म्हणतो भागाकार आणि ज्याला आपल्याला भागायचं असतं त्याला भाज्य आणि ज्या संख्येने भागायचं असतं त्याला भाजक आणि शेवटी उरलेली असते आपली बाकी। तर पहिलं गणित आहे 8 ला 8 या संख्येला 2 ने भागायचं, 8 भागिले 2। तर बघा 2 च्या पाड्यात 8 ही संख्या आहे का बघायचं आहे। बे 2 4 बे 3 6 बे 4 8 आहे, कितव्यांदा आहे, चौथ्यांदा आहे। चौथ्यांदा आहे ते वरी लिहा, 8 आहे म्हणून 8 ला 8 जसेच तसं खाली लिहा, वजाबाकी केली बाकी आली 0। आता 6 भागिले 3, 6 3 च्या पाड्यात 6 आहे का बघायचं आहे। तर बघा 3 च्या पाड्यात 6 आहे का, 3 1 3 3 2 6 आहे, कितव्यांदा आहे, दुसऱ्यांदा आहे। मग 6 आहे म्हणून 6 ला 6 घ्या, 6 आणि 6 ची वजाबाकी करा, 0 आलं। आता 8 भागिले 4, आता 4 च्या पाड्यात 8 ही संख्या आहे का, आहे। 4 1 4 4 2 8, दुसऱ्यांदा आहे, 2 वरील ह्या 8 खाली लिहा 0, बाकी आली 0, भागाकार आलेला आहे 2। अशाच प्रकारे आता पुढचं गणित बघूया। 9 भागिले 5, हा आत्ता आला ना ट्विस्ट। बघा आता 5 च्या पाड्यात 9 ही संख्या आहे का, नाही। 5 1 5 5 2 10, डायरेक्ट 10 आहे। तर बघा मग 5 च्या पाड्यात 9 नाही, मग काय करायचं, 9 पेक्षा लहान जी संख्या आहे ती घ्यायचं 5 च्या पाड्यातली आपण। मग 5 1 5, 5च आहे, 5 2 10 घेतलं की मोठं होतं, मग 1 चा भाग घालायचा, 5 1 5। मग ते 5 जे आपण पाड्यातलं घेतो तेच आपण खाली लिहित असतो। 5 1 5 5 घेतले म्हणून 5 आणि 9 आणि 5 ची वजाबाकी केली 4 आलं। आता पुढे कुठली संख्या आहे का खाली घ्यायला, नाही। मग काय करायचं, दशांश चिन्ह घ्यायचं आणि 0 द्यायचं। आता इथं किती झालं, 40। मग 5 च्या पाड्यात 40 आहे का, आहे, कितव्यांदा आहे, 8व्यांदा आहे। पण 4 ते 40, मग 40 आहे म्हणून 40 ला जसंच तसं आणि वजाबाकी केली, बाकी आली 0, भागाकार आला 1.8। पुढं 2 ने 6 ला भागायचं आहे, 6 आहे का 2 च्या पाड्यात, आहे, कितव्यांदा आहे, तिसऱ्यांदा आहे। बेग बे 2 4 बे 3 6, 6 वजा 6 किती झालं, 0 आणि भागाकार किती आला, 3। आता 7 भागिले 6, आता बघा 6 च्या पाड्यात 7 आहे का, नाही। मग 7 पेक्षा लहान संख्या 6च आहे। 6 1 6 साईंदूने घेतलं आपण, दुसऱ्यांदा घेतलं तर पाड्यामधलं दुसरा अंक घेतलं, दुसऱ्यांदाचं घेतलं म्हणजे 6 1 साईंदूने 12 घेतलं तर ते 7 पेक्षा मोठं होतं, म्हणून 6 घ्यायचं आहे जे की 7 पेक्षा लहान आहे 6 च्या पाड्यातलं। मग 1 चा भाग जातो, 6 1 6, मग 6 आहे घेतलंय म्हणून 6, वजाबाकी केली, 7 मधून 6 गेलं 1 राहिलं आणि भागाकार आला 1, बाकी आली 1च। पुढचं गणित 9 या संख्येला 3 या संख्येने भागायचं आहे, 3 त्रिक 9, तिसऱ्यांदा आहे। 3 च्या पाड्यात 9, तिसऱ्यांदा आहे, 3 घेतलं 9 आहे म्हणून 9 ला 9 वजाबाकी केली 0। पुढं 9 या संख्येला 4 ने भागायचं आहे। बघा आता 4 च्या पाड्यात 9 संख्या आहे का, 4 1 4 4 2 8 च्या त्रिकोण 12 आहे, 9 आहे का, नाही। मग बघा आता 4 च्या पाड्यात 9 पेक्षा लहान कोणती संख्या आहे ती घ्यायची आहे। तुम्ही म्हणाल 4 पण आहे आणि 8 पण आहे, 4 1 4 4 2 8, मग कोणती घ्यायची, तर ती संख्या घ्यायची जी 9 च्या जवळची आहे। म्हणजे बघा आता 4 1 4 4 2 8 केलं, 4 त्रिकोण 12 केलं की 9 पेक्षा मोठं होत आहे। जोपर्यंत 9 पेक्षा मोठी संख्या येत नाही तोपर्यंत आपण पाडा म्हणायचा आहे। मग 9 पेक्षा मोठी संख्या आली की त्याच्या अगोदरची जी संख्या आहे ती घ्यायचं। थोडक्यात 4 च्या पाड्यातली 9 च्या जवळची संख्या घ्यायची, म्हणजे कोणती, 4 1 4 4 2 8, 4 त्रिकोण 12 केले की मोठं होईल म्हणून 4 2 8 घ्यायचं आहे। सगळ्यात बारकी पण घ्यायची आहे का, नाही, 9 च्या जवळची आणि 9 पेक्षा लहान संख्या। मग 4 1 4 4 2 8, 2 चा भाग जातो 8 आलं, 9 मधून 8 गेलं, बाकी आली 1, भागाकार आला 2। पुढं 7 या संख्येने 9 या संख्येला भागायचं आहे, 7 च्या पाड्यात 9 आहे का, नाही। 7 1 7 7 2 14 मोठं होतं, मग 1 चा भाग जातो, 7 1 7, 9 वजा 7 केलं 2। पुढं 9 आहे का 2 च्या पाड्यात, नाही। मग आता काय करायचं, 9 पेक्षा लहान कोणती संख्या आहे 2 च्या पाड्यात, बे 2 4 बे 3 6 बे 4 8, बे 5 10 केलं, 10 मोठं होत आहे 9 पेक्षा। मग आपण काय घ्यायचं आहे, बे 4 8, 9 च्या जवळची संख्या 8
9 वजा 8 केलं 1 राहिलं. तर बघा अशा प्रकारे आपण भागाकाराची एक अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे 10 गणितं पाहून झालेली आहेत. आता आपण बघायचं आहे 2 अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे. अशी आपली 10 उदाहरणं आता इथं आपल्याला बघायची आहेत. तर बघा 26 या संख्येला 2 या संख्येने बघायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला ही संख्या बघायची आहे 2. एक एक करत जायचं आहे आपल्याला. 2 या संख्येला बघायचं आहे आधी. 2 चा पाड्यात 2 आहे का? आहे. कितव्यांदा आहे? पहिल्यांदाच आहे. एकचा भाग गेला तर 2 खाली आलं, वजाबाकी केली 0. आता पुढची संख्या एका वेळेस एकच संख्या आपण खाली घेऊ शकतो. 6 खाली घेतलं, बेग 2 4 बेत्रिक 6 तिसऱ्यांदा आहे. तर 3 लिहिलं वरी, खाली 6 घेतलं 0 आलं. तर भागाकार आला 13, बाकी आली 0. पुढं 96 या संख्येला 3 या संख्येने भागायचं आहे. 9 आहे का बघायचं आहे. 3च्या पाड्यात आहे. कितव्यांदा आहे? तिसऱ्यांदा. 3 त्रिक 9. तर 9 आहे म्हणून 9ला 9 0. वरचे 6 खाली आले. 3 दुने 6. दुसऱ्यांदा आहे. 2चा भाग गेला, 6 खाली आलं, वजाबाकी केली, बाकी आली 0. भागाकार आला 32. तशाच प्रकारे 47 आहे का? 4च्या पाड्यात बघायचं आहे. पहिल्यांदा 47ला 4ने भागायचं आहे. म्हणजे 4 आहे का बघा. 4च्या पाड्यात आहे. कितव्यांदा आहे? पहिल्यांदा. 4 1 4. मग 4 एकचा भाग गेला, 4 खाली आलं, 4 मधून 4 गेलं 0. आता हे 7 खाली घेतलं. 4च्या पाड्यात 7 आहे का? नाही. मग 7 पेक्षा लहान 4च आहे. 4 1 4. 4 दुने 8 केलं तर मोठं होतं 7 पेक्षा. मग 4 एकचाच भाग जातो. 4 1 4. 4 घेतलं, 7 मधून 4 गेले, खाली आले 3, बाकी आली 3, भागाकार आला 11. पुढं आता 5च्या पाड्यात 8 आहे, सॉरी 48 भागिले 5 करायचं. मग 5च्या पाड्यात 4 आहे का? नाही. 5 ही 4 पेक्षा मोठा आहे. मग काय करायचं आता? शून्याचा भाग घालायचा. इथं 0 घ्यायचं. आता खाली 4 आला. आता आपण 2 संख्या एकदाच बघू शकतो. आता 5च्या पाड्यात 48 ही संख्या आहे का? तर नाही. मग कोणती आहे? 5 9 45 आहे. तर 9चा भाग गेला, 45 आलं, वजाबाकी केली, 3 राहिलं. मग आता पुढं भागाकार घालायचा असेल तर दशांश चिन्ह द्यायचं आणि पुढं 0 घ्यायचा आणि भागाकार घालायचा आहे. 5 सक 30. तर इथं 0 आली बाकी आणि भागाकार आला 9.6. आता पुढं 6च्या पाड्यात 6 आहे का? आहे. 6 1 6. 6 आलं, 0 आलं, वरचं 4 खाली आलं. 4 ही संख्या 6 पेक्षा लहान आहे. मग काय करायचं आता? शून्याचा भाग घालायचा. म्हणजे काय? तर दशांश चिन्ह द्यायचं आणि 0 घ्यायचं. मग आता 6च्या पाड्यात 40 आहे का? नाही. 6 6 36 आहे. 6 ही 42 केलं, 40 पेक्षा मोठं होतं म्हणून 6 6 36 घ्यायचं आपल्याला. मग 6चा भाग गेला, 36 आलं, 40 मधून 36 गेलं, 40 राहिलं. डबल 6चा भाग 36 आलं, डबल 40. हे असं होतच जाणार आहे. मग दशांश चिन्ह टिंप इथपर्यंत दशांश चिन्हानंतर 2 संख्येपर्यंत आपल्याला भागाकार काढायचा आहे. नंतर 7 या संख्येने 79 या संख्येला भागायचं आहे. 7च्या पाड्यात 7 आहे का? हो आहे. पहिल्यांदाच आहे. 7 1 7. 0 आलं, 9 खाली घेतलं. 7च्या पाड्यात 9 आहे का? नाही. 9 पेक्षा लहान 7च आहे. एकचाच भाग जातो. 7 1 7. बाकी आली 2. पुढचं गणित 8 या संख्येने 56 या संख्येला भागायचं आहे. आता बघा इथं वरे आपण पहिल्यांदा शून्याचा भाग घातला होता, पण पहिल्या शून्याला काही किंमत असते का? नाही. मग पहिल्या शून्याला काही किंमत नसते म्हणून फक्त पहिल्या वेळेस आपण ह्या 2 संख्या सोबत गृहीत धरू शकतो. परंतु जेव्हा आपण दुसऱ्या वेळेस संख्या घ्यायची असते आपल्याला, जसं की इथं म्हणजे खाली घ्यायचे आता ते तुम्हाला 3 अंकी संख्येमध्ये कळेल, तिथं समजेल. तोपर्यंत इथं लक्षात ठेवा. तो पहिल्या शून्याला काही किंमत नसते. आता हे उत्तर जे आले याला आपण 9.6च मेजतो. ह्या शून्याला पकडतो का? नाही. म्हणून डायरेक्ट इथं आता आपल्याला न शून्याचा भाग घालता 56ला डायरेक्ट भाग घालू शकतो. बघा मी शून्याचा भाग कशामुळे म्हणत आहे? हे 5 8 पेक्षा लहान आहे. मग एका वेळी आपण एकच संख्या गृहीत धरू शकतो, हे मी तुम्हाला शिकवले. पण पहिल्या वेळेस फक्त आपण दोन्ही संख्या गृहीत धरू शकतो. 8च्या पाड्यात 56 आहे का? आहे. 8 7 56. 7चा भाग जातो, 56 आहे. जसं तसं घेतलं, वजाबाकी केली 0. आता 8वं गणित 9 या संख्येने 89 या संख्येला भागायचं आहे. मग 8 ही संख्या 9 पेक्षा लहान आहे. मग काय करायचं आहे? ह्या दोन्ही संख्या गृहीत धरायच्या आहेत. 9 9 81. 9 10 90 मोठं होतं म्हणून 9चा भाग गेला, 81 आलं. इथं वजाबाकी केली, बाकी आली 8. इथपर्यंत तरी उदाहरण सोडवलं तरी चालेल. पुढं दशांश चिन्ह देऊन सोडवायचं असेल सोडवू शकता. तर बघा दशांश चिन्ह दिलं, 0 घेतलं, 80 झालं. इथं तर कितीचा भाग जातो? 9 8 72. 8चा भाग जातो,
9 9 81 केलं तर 80 पेक्षा मोठं होतं, म्हणून 9 8 72 72 लिहिलं इथं. 80 मधून 72 गेले डबल 80, तर हे 2 दशांश चिन्हापर्यंत आपण उत्तर काढलं तर बस होतं. तर भागाकार आलेला आहे 9.88 आणि बाकी आली 80. तर बघा पुढं 96 या संख्येला 4 ने भागायचं आहे. तर 9 4च्या पाड्यात 9 आहे का बघा. 4 1 4 4 2 8 4 त्रिकोण 12 मोठं होत आहे 9 पेक्षा. 9 पेक्षा लहान 8 आहे. 2चा भाग गेला. 4 1 4 4 2 8 8 घेतलं, वजाबाकी केली. 9 मधून 8 गेलं, 1 राहिलं, वरचे 6 खाली घेतले, इथं झालं 16. आता 4च्या पाड्यात 16 आहे का. 4 इन चौक 16 आहे. चौथ्यांदा आहे. 4चा भाग गेला, 16 आलं. 16 मधून 16 गेलं, 0 राहिलं. आता 84 या संख्येला 2 ने भागायचं आहे. 8च्या पाड्यात 2च्या पाड्यात 8 आहे का. बे चौक 8 आहे. कितव्यांदा आहे. चौथ्यांदा आहे. 8 मधून 8 गेले, 0. वरचे 4 खाली घेतले. 2च्या पाड्यात 4 आहे का. आहे. कितव्यांदा आहे. दुसऱ्यांदा आहे. एक बे दुने 4 आणि 4 आहे जसं घेतलं, वजाबाकी केली, बाकी आले 0 आणि भागाकार आलेला आहे 42. तर अशा प्रकारे एक अंकी संख्येने 2 अंकी संख्येला भागायची आपण 10 गणितं पाहिलेली आहेत. आता आपण 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भागणे अशी आपण 10 गणितं पाहणार आहोत. तर बघा 354 या संख्येला 4 ने भागायचं आहे. तर बघा इथं पहिल्यांदा 4च्या पाड्यात 3 आहे का बघायचं आहे. नाही, तर मग काय करायचं आहे. शून्याचा भाग घालायचा आहे. किंवा पहिल्या वेळेस तुम्ही हे शून्याचा भाग स्किप केला तरी चालतो, डायरेक्ट 35 पकडू शकतो. किंवा हे शून्याचा भाग घालून 3 पहिल्यांदा खाली घेतलं आणि नंतर 5 खाली घेतलं, तर 4 पाड्यात 35 आहे का बघायचं आहे. 4 8 32 आहे. 4 9 36 होतं, मग मोठं होतं, म्हणून 4 8 32 घ्यायचं आहे. 8चा भाग गेला, 32 आलं. वजाबाकी केली, 3 आलं. मग आता वरचे 4 खाली घेतले, 34 झालं. मग 4च्या पाड्यात 34 आहे का बघायचं आहे. नाही, डबल 8चा भाग गेला. 4 8 32 वजाबाकी केली, 2 आलं. तर बघा इथं पुढं भाग घालायचा असेल तर दशांश चिन्ह देऊन इथं 0 घेतलं आणि आता 4च्या पाड्यात 20 आहे का बघितलं. 4 पंचे 20 आहे. मग 20 घेतलं, बाकी आले 0, भागाकार आला 88.5. आता पुढं 2च्या पाड्यात 8 ही संख्या आहे का. आहे. बे 2 4 बेत्रिक 6 बे चौक 8, वरी आलं 4, खाली आलं 8, वजाबाकी केली 0, वरचे 7 1 खाली घेतले. बघा एका वेळेला एकच संख्या घेऊ शकतो. हे 6 लगेच खाली घेऊ शकतो का. नाही. तर 7 घेतलं. 2च्या पाड्यात 7 आहे का. नाही. मग त्याच्यापेक्षा लहान संख्या 6 आहे. बेत्रिक 6 घेतलं, 7 मधून 6 गेले, 1 राहिलं, वर 3चा भाग आला आणि हे 6 आता खाली घ्यायचं आहे. 2च्या पाड्यात 16 आहे का बघा. इथलं 1 उरलेलं आहे, 16 झालं. तर 16 आहे का बघा. आहे. कितव्यांदा आहे. 8व्यांदा आहे. बे 8 16, 8चा भाग गेला, 16 आलं, 0 आलं बाकी आणि भागाकार आला 438. पुढचं गणित 6 या संख्येने 849 या संख्येला भागायचं आहे. 6च्या पाड्यात 8 ही संख्या आहे का बघायचं आहे. तर 6च्या पाड्यात 8 नाही. 6 1 6 6 2 12 मोठं होतं 8 पेक्षा, मग 1चा भाग घालायचा आहे. 6 आलं खाली, 8 मधून 6 गेले, 2 राहिले, 4 खाली घ्यायचं आहे. आता इथं झालं 24. 6च्या पाड्यात 24 आहे का. तर आहे. 6 चौक 24, 4चा भाग गेला, 24 आलं, 0 आला वजाबाकी आणि वरचे 9 खाली आले. तर 6च्या पाड्यात 9 आहे का. नाही. मग 1चाच भाग जातो. 6 1 6 2 12 केल्यावर 9 पेक्षा मोठं होतं, मग 1चा भाग घातला, वरी आलं 1, खाली आलं 6, 6 1 6 आणि 6 9 आणि 6ची वजाबाकी केल्यानंतर इथं आलं 3, बाकी आली 3 आणि भागाकार आला 141. पुढं 5 या संख्येने 1045, हे 4 अंकीचं गणित आहे बघा. 5 अंकी संख्येने 1045ला भागायचं आहे. मग इथं पहिल्यांदा आपण शून्याचा भाग न घालता डायरेक्ट 10ला गृहीत करू, कारण पहिल्यांदा शून्याचा भाग घातला तर या शून्याला पहिल्या काही किंमत असते का. नाही. 5 1 5 5 2 10, 2चा भाग गेला, खाली आलं 10, वजाबाकी आली 0. आता हे 4 खाली घेऊया. तर बघा आता इथं एक लक्षात ठेवायची गोष्ट आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. इथंच मुलं चुकतात आणि त्यांचा भागाकार चुकतो. तर बघा हे 4 खाली घेतलेलं आहे. आता हे 4 5 पेक्षा लहान आहे. मग इथं शून्याचा भाग घालणं खूप महत्त्वाचं आहे, कारण इथं मधभरात जे शून्य येतं किंवा पहिल्या संख्येनंतर किती पण शून्य आले तर त्याला खूप किंमत असते. तर आता इथं जर शून्याचा भाग नाही घातला तर तुमचं किती उत्तर येणार आहे. 29. म्हणजे ही शून्य तुम्हाला दिसणार नाही उत्तरात. बघा 29 आणि 209, भागाकार खरा कोणता येणार आहे. 209 आणि तुमचं उत्तर काय येईल. मग शून्याचा भाग नाही घातल्यावर 29. बघा 209 आणि 29 मध्ये किती फरक आहे. मग इथं पहिला आता हे 4 बाकी आली 0, हे एका वेळेस एकच संख्या खाली घ्यायची आहे. 4 घेतलं. मग आता हे 4 5 पेक्षा लहान आहे. मग काय करणार आपण. शून्याचा भाग घालणार. 0 वरी एक 0 लिहिणार, इथे एक 0 लिहिणार,
ही एक स्टेप करणार, 4 मधून 0 गेले 4 राहिले आणि मग आता आपल्याला हे 5 खाली घेता येईल. 45. तर बघा 5च्या पाड्यात 45 आहे का? तर आहे. 5 9 45. 45 9चा भाग गेला, खाली आलं 45, वजाबाकी केली, बाकी आली 0, भागाकार आला 209. तर बघा एका पहिल्या वेळेस आपण एकदाच 2 गृहीत करू शकतो संख्या, पण दुसऱ्या वेळेस तिसऱ्या वेळेस आपण एकच संख्या खाली घेऊ शकतो. जर आपल्याला दुसरी संख्या घ्यावी लागत असेल तर आपण शून्याचा भाग घालून दुसरी संख्या खाली घेऊ शकतो. पुढं 8 या संख्येने 456 या संख्येला भागायचं आहे. 8च्या पाड्यात 45 ही संख्या आहे का बघायचं आहे. तर नाही. मग 45 पेक्षा लहान संख्या 8 40 आहे. 8 संख्येला 48 होतं, मग ते 45 पेक्षा मोठं होतं, म्हणून 5चा भाग घालायचा आहे. 8 40, 40ला 40 लिहिलं, 45 वजा 40 केलं, 5 आलं. आता वरचे 6 खाली घेतले. 8च्या पाड्यात 56 आहे का? आहे. 8 7 56. 8च्या पाड्यात 7व्यांदा आहे, 7चा भाग जातो. 56 आलं, वजाबाकी केली 0, बाकी आली 0 आणि भागाकार आला 57. पुढं 943 या संख्येला 6ने भागायचं आहे. 9 9 6 पेक्षा मोठा आहे, मग 1चा भाग घालू. 9 1 6 1 6, 1चा भाग गेला, इथं आलं 6. 6 हिंदूने घेतलं असतं, 12 मोठं झालं असतं 9 पेक्षा, म्हणून 1चा भाग घातला आहे. 9 मधून 6 गेले, 3 राहिले, वरचे 4 खाली घेतले. 6च्या पाड्यात 34 आहे का? नाही. 6 5 30 आहे, 5चा भाग घातला. 6 6 36 होतं, जे की 30 पेक्षा मोठं होतं, म्हणून 5चा भाग घातलेला आहे. 34 वजा 30 केलं, 4 राहिलं आणि वरचे 3 खाली घेतल्यानंतर इथं झालं 43. आता 6च्या पाड्यात 43 ही संख्या आहे का बघायचं आहे. तर नाही. 6 6 36, 6 7 42 आहे. 42चा भाग घातला, 43 वजा बाकी आपली 1 आली आणि भागाकार आलेला आहे 157. पुढचं गणित पाहूया. 846 या संख्येला 3 या संख्येने भागायचं आहे. 3च्या पाड्यात 8 ही संख्या आहे का? नाही. मग 3च्या पाड्यात 8 पेक्षा लहान आणि 8च्या जवळची 6 ही संख्या आहे. 3 1 3, 3 2 6, 3 3 9 केल्यानंतर मग 8 पेक्षा मोठं होतं, म्हणून 2चा भाग घालायचा आहे. 3 2 6, 8 मधून 6 गेले, 2 राहिले, वरचे 4 खाली आले. 3च्या पाड्यात 24 ही संख्या आहे का बघायचं आहे. तर 24 आहे. कितव्यांदा आहे? 8व्यांदा आहे. 3 8 24, मग 8चा भाग घातला आणि 24 घेतलं, वजाबाकी केली, 0 आली, वरचे 6 खाली घेतलं. 3च्या पाड्यात 6 ही संख्या आहे का बघायचं आहे. हो आहे. कितव्यांदा आहे? दुसऱ्यांदा आहे. 3 1 3, 3 2 6, मग 6 घेतलं, 6 वजा 6 केलं, 0 आलं, बाकी आली 0, भागाकार आला 282. पुढचं गणित 645 या संख्येला 7 या संख्येने भागायचं आहे. तर बघा 6 ही संख्या 7 पेक्षा लहान आहे, मग आपण 64 धरू आणि 7च्या पाड्यात 64 आहे का? तर नाही. 7 9 63 आहे. 9चा भाग घातला, 63 आलं, 9 वर आलं आणि 64 मधून 63 गेले, 1 राहिलं, वरचे 5 खाली आले. 7च्या पाड्यात 15 आहे का? नाही. मग 15 पेक्षा लहान कोणती संख्या आहे 15च्या जवळची? ती आहे 14. मग 2चा भाग गेला, 7 1 7 7 2 14, 15 मधून 14 गेले, 1 राहिलं. आता बघा खाली शेवटची 2 गणितं आहेत. 470 या संख्येला 9ने भागायचं आहे. 9च्या पाड्यात 47 आहे का बघायचं आहे. तर नाही. मग 9 5 45 घ्यायचं आहे. तर 47 वजा 45 केल्यानंतर 2 येतं, वजाबाकी केल्यानंतर 2 येते, वरचे 0ला विसरायचं नाही, हे 0 खाली घ्यायचं. 9 आणि 9च्या पाड्यात 20 ही संख्या आहे का बघायचं. तर 9च्या पाड्यात 20 ही संख्या नाही. मग काय करायचं? 20च्या जवळची पण 20 पेक्षा लहान 9च्या पाड्यातली संख्या 18 आहे. मग 9 1 9 9 2 18, 2चा भाग जातो, 18 येतं, 20 मधून 18 गेलं, 2 राहिलं, बाकी आली 2, भागाकार आला 52. पुढं 846 या संख्येला 2ने भागायचं आहे. 2च्या पाड्यात 8 ही संख्या आहे का? हो आहे. कितव्यांदा आहे? चौथ्यांदा आहे. 2 चौक 8, 8 वजा 8 केलं, 0 राहिलं, वरचे 4 खाली आले. 2च्या पाड्यात 4 ही संख्या आहे का? आहे. कितव्यांदा आहे? दुसऱ्यांदा आहे. 2 चौक 2 2 4, तर 4ला 4, 4 मधून 4 गेले, 0, वरचे 6 खाली आले. 2च्या पाड्यात 6 ही संख्या आहे का? आहे. 2 त्रिक 6, 3चा भाग गेला, 6 आलं, इथं पण 6 आलं, वजाबाकी केली, 0 आलं. तर अशा प्रकारे आपण 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भागणे 10 गणितं पाहिली आहेत. तर सगळी मिळून आपण आज भागाकाराची 30 गणितं पाहिली आहेत. तर अशा प्रकारे आपण भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी हे सगळं आपल्या यूट्यूब चॅनलवरती वर्ग, वर्गमूळ सगळं काही खूप सोप्या पद्धतीमध्ये
खूप सोप्या भाषेमध्ये शिकवलं आहे. ते जर तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की पहा आणि इथून पुढची सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती तुम्हाला गणित हे खूप सोप्या भाषेमध्ये आणि खूप छान पद्धतीमध्ये समजवलं जातं. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.